हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची लादी, सॉफ्ट आणि टेस्ट. चला तर मग बघूया काय काय लागणार आहे. एक बाउल घ्यायचं, त्याच्यात कोमट पाणी घ्यायचं आणि शुगर टाकायची 2 चम्मच आणि ड्राय ईस्ट 1 चम्मच आणि त्याला ॲक्टिव्ह होण्यासाठी ठेवून द्यायचं साईडला 10 मिनटासाठी. त्याला मिक्स करून देऊ आणि 10 मिनटासाठी साईडला ठेवू. 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं. मी माप बघा तुम्हाला सांगते. 2 कप घेतलं आहे आणि मीठ टाकायचं चवीपुरतं आणि तेल टाकलं की जे ॲक्टिव्ह आपलं झालेलं आहे, 10 मिनटं झालेत ऑलरेडी, बघू शकतात तुम्ही. ॲक्टिव्ह झालेलं आहे छान. आणि ते ईस्ट टाकून द्यायची त्याच्यात आणि ती चांगलंपणे मिक्स करून द्यायची. मस्त छान गोळा बनवून घ्यायचा आहे त्याचा आता आपल्याला. आता थोडं थोडं साधं पाणी टाकून त्याला पूर्णपणे गोळा मळून घेणार आहे आपण. एक लक्षात ठेवायचं, सॉफ्ट राहू द्यायचं आहे पीठ, जास्त घट्ट नाही मळायचं, नाहीतर आपली ती लादी पावती सॉफ्ट होणार नाही जर घट्ट मळलं. बघू शकतात तुम्ही किती सॉफ्ट आहे ते, चिटकते. थोडंसं ऑइल लावायचं हाताला आणि ते त्याला फिरवून घ्यायचं आणि तेच 15 मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे. छान पूर्णपणे लावून घेतलं आहे. पूर्ण सॉफ्ट आहे तो गोळा आपला. आणि कापड झाकून आणि वरती डिश झाकून त्याला 15 मिनटासाठी आपण साईडला ठेवून देऊ. 15 मिनटानंतर बघू शकतात सॉफ्ट झाला आहे. आता त्याला आपण हातांनी छान मळून घेणार आहोत. मी खाली चॉपरच्या याच्यावर ठेवलं आहे आणि त्याला चांगलं मळून घेणार आहे. तेल टाकलं आहे थोडं आणि चांगलं मळून घेणार आहोत. 5 मिनटासाठी आपण चांगलं मळून घेऊ. सॉफ्ट झाला आहे ना, असं राऊंड करून घ्यायचं. आणि त्याला आपल्याला कोणत्या साईजच्या लादी बनवायच्या त्या साईजने आपण काढून घ्यायच्या. आपण मिनी साईजनेच लादी बनवणार आहोत, त्यामुळे मी छोट्या छोट्याच कट करणार आहे. बघू शकतात तुम्ही. कट झाला आहे आपला. 7 ते 8 ला आपण बनवणार आहोत पाव. असा हातावर गोळा घ्यायचा आणि त्याला असं राऊंड 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 करत छान असं खालच्या साईडने असं राऊंड करायचं त्याला. आणि जास्त दाबायचं पण नाही. आणि ते प्लेट आहे त्याच्यामध्ये पण ग्रीस केलेलं ठेवून द्यायचं आहे. ओव्हनमध्ये करणार आहोत आपण, त्याच्यामुळे ओव्हनमध्ये करणार आहोत म्हणून 160 सेल्सिअस डिग्रीवर ठेवायचं आहे. पहिले प्री हीट करून घ्यायचं 5 मिनटासाठी ओव्हन. बघू शकता तुम्ही. असं सगळं बनवून घेणार आहोत. ब्रेड झालेत आपले. आता त्यालाच ऑइल किंवा बटर लावून द्यायचं आणि वरून मिल्क लावून द्यायचं आहे.
सगळीकडे असं मस्त फिरवून घेऊ. त्याला जवळूनच ठेवायचं म्हणजे तो पूर्णपणे व्यवस्थित राहील. आता मीठ लावून देऊ आणि 15-20 मिनटासाठी तसंच ठेवून देऊ, कारण की ते जागा आपोआप आपले हे व्यवस्थित पकडून घेईल. आता त्रुटी फुटी लावू. तुम्ही तिळीही टाकू शकतात, मी दोन्ही करणार आहे. छान डेकोरेशन, छान वाटतं आहे. मी प्री हीट करून घेतले 5 मिनिटासाठी आणि त्याला आपण 20 मिनिटासाठी राहू देणार आहोत. चला तर मग 20 मिनिटानंतर भेटूयात. बघू शकतात छान सॉफ्ट आला आहे. 20 मिनटं नंतर भेटू शकतात. गारून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. बघा सॉफ्ट झाले. आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. मी आपण आतून बघणार आहोत किती सॉफ्ट येणार आहे. बघा छान आला आहे, एक नंबर. खायला पण टेस्टी असेल. तो स्मेलच एवढा छान येतो आहे त्याचा. बघू शकतात जाळीदार आला आहे मधून. चलो तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.